नमस्कार शेतकरी बांधवांनो. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील 1 ते 2 दिवसात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान अकोला येथे 42.4 सर्वाधिक तापमान नोंदविले गेले, तर जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारांसह अवकाळी पाऊस झाला. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे काही भागात पावसाचा अंदाज आहे. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही 40 अंशांच्या पुढेच आहे. पुढील 2 दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नोंदविलेला आहे. जळगाव जिल्ह्यात रावेनंतर चोपडा तालुक्यात रविवारी दुपारी 2 वाजता ढगांच्या गडगडासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. गहू, केळी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेल्या मका पाण्यात वाहून गेल्या. त्याचप्रमाणे धानोरा तालुका चोपडा येथे रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 1 तास पाऊस झाला, तर 12 मिनिटे गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाल्याने उन्हाळा कांद्यासह द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान झालेले आहे. रविवारी येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. गेले 2 दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली आहे. अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील धामणगाव, आवारी आणि परिसरात रविवारी दुपारी तासभर वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशा प्रकारे राज्यभरात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. पुढील 2 दिवस देखील हे पावसाचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे आणि गारपिटीचा तडाखाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला देखील हानी झालेली आहे. अशाच नवीन माहितीसाठी किसान मंडी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.